वाई अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेस लेखापरीक्षणाचा अ वर्ग प्राप्त. बँकेच्या एकूण 27 शाखा. सन 2024-25 व 2025-26 या दोन्ही वर्षात बँक निव्वळ नफ्यात. बँकेने निव्वळ NPA 0% राखण्यात यश मिळवले. रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले आहे. बँकेचा संमिश्र व्यवसाय 882 कोटी रुपये. नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज. वाई येथील वाई अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेस आर्थिक वर्ष 2025-26 मधील वैधानिक लेखापरीक्षण तपासणीत अ वर्ग प्राप्त झाला आहे. बँकेचे लेखापरीक्षण कराड येथील मान्यताप्राप्त लेखापरीक्षक SS अँड असोसिएट्सचे CA श्री शिरीष गोडबोले आणि त्यांचे सहकारी यांनी नुकतेच पूर्ण केले. गेली 2 आर्थिक वर्षे म्हणजेच 2024-25 व 2025-26 या दोन्ही वर्षात बँक निव्वळ नफ्यात आली आहे. तसेच बँकेने निव्वळ NPA 0% राखण्यात यश मिळवले आहे, अशी माहिती अध्यक्ष अनिल देव, उपाध्यक्ष डॉक्टर शेखर कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 31 मार्च 2026 अखेर बँकेकडे 325 कोटी रुपयाची कर्जे व 557 कोटी रुपयाच्या ठेवी असल्याने बँकेचा संमिश्र व्यवसाय 882 कोटी इतका झाला आहे. रुपये 335 कोटी रुपयाची बँकेची गुंतवणूक आहे. मागील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये बँकेला 4 कोटी 56 लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे. बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्याकामी तसेच थकीत कर्ज वसुली व्यवसाय वाढीसाठी बँकेचे पालक अधिकारी व शासनाच्या सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक श्री JP शिंदे यांचे मोलाचे सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले. बाजारातील इतर बँकांच्या तुलनेत स्पर्धात्मक असे कर्ज व्याजदर ठेवले आहेत. आगामी काळात ठेवी व कर्ज व्यवसायाचे 1000 कोटी रुपये मिश्र व्यवसायाचे उद्दिष्ट बँकेने ठेवले आहे. रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी बँकेचा 105वा वर्धापन दिन साजरा होणार असून त्या प्रित्यर्थ वाईतील बेल एअर हॉस्पिटलच्या सहकार्याने सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून बँकेत कॉफी पानाचा स्वीकार करावा असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले. यावेळी संचालक विवेक पटवर्धन, माधव कांदेरे, ॲडव्होकेट बाळकृष्ण पंडित, रमेश ओसवाल, महेश राजे महाडिक, मकरंद मुळये, काशीनाथ शेलार, प्रीतम भुतकर, स्वप्नील जाधव, अशोक लोखंडे, चंद्रकांत गुजर, ॲडव्होकेट सुनीत्री गोवित्रीकर, नगरसेविका ज्योती गांधी, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अविनाश जोशी, रामचंद्र कानडे, अनंत जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर काळे, सरव्यवस्थापक संतोष बागुल आदी उपस्थित होते.